मग ते नेहमी म्हणायचे की सुधीर तुम्ही माझ्या पक्षात या, मी उद्या 10 वाजता नाही तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं तर मी स्वतः राजीनामा देईन. की पक्ष बदलून परिवर्तन हे होणं हे शक्य आहे का? 24 ऑक्टोबर 2019ची ती 4 वाजताचा तो अशुभ मुहूर्त होता. मी 24 ऑक्टोबर 2019 हेच केलं. तुम्ही आपल्या आमदारांना संदेश दिला की गद्दारी बैमानी करणं म्हणजे राजकीय पराक्रम आहे, पुरुषार्थ आहे, हुशारकी आहे. तुमच्या मित्रपक्षावर मोठ्या प्रमाणावर आरोप होतात. अगदी मित्रपक्षाकडनंच बऱ्याचशा गोष्टी होताना पाहायला मिळतात आणि ते भाजपच्या माध्यमातून केले जात आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर काय असं ठरवलंय का की आता विरोधी पक्षच ठेवायचा नाही? मी 15 वर्ष, मी 1995 निवडून आलो. 95 ते 99 आमचंही सरकार होतं. 99 नंतर 2014 पर्यंत आमचं सरकार नव्हतं. आज मग स्वर्गीय आर पाटलांची आठवण होते. माझे खास मित्र होते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर हा राहिला आणि म्हणून अर्थमंत्री जागेवर मी ताबडतोब कोणाची मागणी नसताना त्यांचं स्मारक बनवायला पैसे दिले, कारण माझ्या दृष्टीने एक उत्तम नेता आर पाटील हे होते. मग घरी जेवायला बोलवायचे. मी शाकाहारी आहे. मी माझ्यासाठी ते शाकाहारी पदार्थ करायचे. मग ते नेहमी म्हणायचे की सुधीर तुम्ही माझ्या पक्षात या, मी उद्या 10 वाजता नाही तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं तर मी स्वतः राजीनामा देईन. पण मी गेलो नाही, कारण मग याची जाणीव होती की पक्ष बदलून परिवर्तन हे होणं हे शक्य आहे का? पण जेव्हा एखादी सवय नेता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लावतो, पक्षफुटी का होत आहे आणि तेही शिवसेनेचीच का होत आहे? अजूनपर्यंत काँग्रेस शिवसेनेकडूनच का होतंय असाही प्रश्न आहे. मी सांगतो ना, याचं कारण 24 ऑक्टोबर 2019ची ती 4 वाजताचा तो अशुभ मुहूर्त होता. 2,30,58,525 मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला आपला मतरूपी आशीर्वाद दिला, सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या. 161 आमदार दिले. 105 आमचे होते, 56 शिवसेनेचे होते. तुम्ही 4 वाजता पत्रकार परिषद, इकडे निवडणुकीचे निकाल लागताय आणि तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगताय की आमच्यापाशी पर्याय आहे, आम्ही जाऊ. असं आहे की मला आठवतं की एकदा मी माझा जिल्हा दारू बंद केला होता, दारूमुक्तीपासून. तेव्हा एक वडील जागा, तो म्हणाला माझा पोरगा व्यसनाधीन जागा. म्हणतो का जागा रे? तो म्हणाला माझी चूक झाली. तो लहान असताना मी दारूची बॉटल आणायला त्याला पाठवायचो आणि नंतर माझ्या लक्षातच आलं नाही तो कसा व्यसनाधीन जागा. तुम्ही 24 ऑक्टोबर 2019 हेच केलं. तुम्ही आपल्या आमदारांना संदेश दिला की गद्दारी बैमानी करणं म्हणजे राजकीय पराक्रम आहे, पुरुषार्थ आहे, हुशारकी आहे. पण काय झालं? तुमचे आमदार फुटायला लागले. नाही सर, त्याच्या काही महिने आधी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्या वेळेला 2018ला काँग्रेसला कौल मिळालेला होता, त्याही वेळेला तुम्ही सरकार उलथवलीत ना तिकडची. मग जनमताचा तिथला नाही अनादर झाला? जनमताचा कौल म्हणजे तुमचे विभीषण तुम्हाला टिकवायला तयार नाही. मग आमचा पक्ष का नाही फोडगाव इतके वर्ष? कारण आमच्या पक्षामध्ये दर 3 महिन्यांनी अभ्यास वर्ग होतो. आम्हाला शिकवलं जातं 13 वैभव अमर रहे मा हमदीन 4 रहणार रहे. आम्हाला प्रार्थना जिरी जाते, नमो मातृभूमी जिथे जन्मगो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढगो मी, नमो पुण्यभूमी जिहे जाच कामी, पडो देह माझा सदाती नमी मी. आमचे 2-4 फोडगेत, पण त्याचंही संशोधन PhD रिसर्च केलं तर लक्षात येईल की ते आमचे कधीच नव्हते. ते आले होते आश्रयासाठी, मग पुन्हा बदलले. पण आमच्या पक्षाच्या का नाही अटल बिहारी वाजपेयींना तुम्ही फोडू शकले? का नाही तुम्ही स्वर्गीय प्रमोद महाजनांना फोडू शकले?